ओम राम कृष्ण हरी. आज आपण पाहणार आहोत स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांच्याविषयी माहिती. यांची आज पुण्यतिथी आहे. तिथी गुरुप्रतिपदा. श्री विष्णू नरसिंह जोग महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कार्य पद्धतशीरपणे पुढे नेण्याचे प्रयत्न करणारे संत पुरुष होते. विष्णुबुवा जोग म्हणून हे सर्व परिचित आहेत. ते आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक होते. विष्णुपंत जोग हे अत्यंत निरीच्छ होते आणि लोकमान्य टिळक यांचे स्नेही व चाहते होते. ते स्वदेशी वस्तू वापरीत आणि टिळकांना यथाशक्ती मदत करीत. विष्णुबुवांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वती होते. त्यांना 3 मोठे भाऊ होते. त्यातील एक पांडोबा महाराज हा मल्ल होता. विष्णुबुवांनाही लहानपणापासून मल्लविद्येचा नाद होता. पांडोबांप्रमाणे तेही अविवाहित राहिले. विष्णुबुवा पुण्यातील नगरकर तालमीचे वस्ताद होते. विष्णुबुवा फारसे शिकलेले नव्हते, पण पांडोबा महाराजांबरोबर आळंदीला जाऊन ते पांडुरंगाचे भक्त झाले. त्यांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीवर माळ ठेवून स्वतःच गळ्यात घालून घेतली आणि ते वारकरी झाले. विष्णुबुवा जोग महाराज हे वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक होते. मराठी संत वाङ्मयाचे अनेक ग्रंथ त्यांनी टिपा, प्रस्तावना, अन्वयार्थ लावून प्रसिद्ध केले. गावोगावी फिरून कीर्तने, प्रवचने दिली आणि आपल्या अमोघ वाणीने अस्सल देशी वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार केला. इतिहासकार वि. राजवाडे यांनी संतांना आणि संत वाङ्मयाबद्दल आदर, आपुलकी, जिव्हाळा उत्पन्न करण्याचे कार्य ज्या काही महनीय व्यक्तींनी केले, त्यात जोग महाराजांचा सिंहाचा वाटा होता, असे म्हटले आहे. भजने, ज्ञानेश्वरी आणि तुकारामांची गाथा यांची पारायणे आणि पंढरीची वारी हा जोगबुवांचा दिनक्रम बनला. पुरेसा अभ्यास झाल्यानंतर ते कीर्तन करू लागले. कीर्तन प्रवचनांनी त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला. विष्णुबुवा अत्यंत नियमशील वारकरी होते. आचरण विशुद्ध, सत्यप्रियता, देशभक्ती अशा अनेक गुणांनी जोग महाराजांना समाजात मान होता, प्रतिष्ठा होती. अनेकांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना होती. जोग महाराजांच्या पूर्वी वारकरी कीर्तनाची धाटणी अत्यंत सरळ आणि साधी होती. जोगबुवांनी तिला पंडिती पद्धतीच्या पूर्वपक्ष उत्तर पक्षाची जोड दिली. त्यामुळे नवशिक्षित तरुण मंडळी वारकरी संप्रदायाकडे आकर्षित झाली. प्राचार्य शंवा तथा सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर हे अशा तरुणांपैकी एक. कीर्तनाच्या अभ्यासासाठी जोग महाराजांनी आळंदीला वारकरी महाविद्यालयाची स्थापना केली. तुकारामांच्या अभंगांचा अर्थ लावून 7 गाथा तयार करण्याचे काम पहिल्यांदा जोग महाराजांनी केले. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, तुकोबांची गाथा इत्यादी उच्च आध्यात्मिक अनुभवांनी समृद्ध ग्रंथावर महाराजांनी एवढे प्रभुत्व मिळवले होते की त्यांच्या प्रवचनास हरिभक्तिपरायण पांगारकरांसारखे विद्वान लोक देखील आवर्जून उपस्थित राहावयाचे. महाराजांच्या चरित्रातील एक अलौकिक भाग असा की स्वतः बोध संपन्न होऊन आपणास प्राप्त झालेला हा बोध, हा साधुसंतांचा निरोप त्यांनी मुक्त हस्ताने जे जे त्यांच्याकडे शिकायला येत त्यांना शिकविला. जाहीर प्रवचने, कीर्तन करून आणि ग्रंथ लिहून जगाला दिला. संतांच्या निरोपाप्रमाणे ते स्वतः जन्मभर वागले. जरी महाराज नैष्ठिक ब्रह्मचारी, तरी खुशाल त्यांना जगाचे वडील म्हणावे. महाराजांनी आळंदी येथे जी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली होती, तिला प्रापंचिक व्यापामध्ये आपल्या वाट्यास आलेला 25,000 रुपयांचा हुकुमनामा देणगी म्हणून देऊन टाकला. महाराजांचा नेहमीच आग्रह असे की भीक मागणारा आशाबद्ध वक्ता यथार्थ मार्गदर्शन करू शकत नाही. महाराज जबरदस्त शोषिक होते. त्यांना भगेंद्राच्या दुखणे झालेले असतानाही त्यांची पंढरपूरची वारी आणि तिथली कीर्तने चुकली नाहीत. त्या काळी बार्शी लाईट रेल्वेचा दगदगीचा प्रवास, पण त्यालाही ते जुमानीत नसत. महाराजांना शेवटचे दुखणे झाले कफक्षयाचे. या तापाने त्यांना फारच छळले, पण आजारपणातही ते आत्मविश्वासाने म्हणत, आम्ही आळंदीशिवाय दुसरीकडे मरणारच नाही. महाराजांचे ज्ञानेश्वर माऊलीवर अनन्यसाधारण, किंबहुना देवापेक्षाही अधिक प्रेम. त्यामुळे आपला देह आळंदी ज्ञानेश्वरांजवळ पडावा अशी त्यांची इच्छा असणे स्वाभाविक होते. 1920 सालची माघ शुद्ध दशमी जवळ आली. महाराज आळंदीला जायच्या गोष्टी बोलू लागले. पौर्णिमा उजडली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पुणे सोडण्याचा महाराजांचा निश्चय जाहीर झाला. 2 घोड्यांच्या गाडीतून त्यांना आळंदीत नेण्यात आले.
महाराज त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत उतरले. इंद्रायणीचे व ज्ञानेश्वर महाराजांचे तीर्थ त्यांना आणून दिले. तोपर्यंत 8:30 वाजून गेले. मग महाराजांच्या आज्ञेवरून त्यांना बसविण्यात आल्यावर ते उत्तरेकडे तोंड करून बसले आणि म्हणाले, जातो. त्यांनी देह ठेवला. श्री क्षेत्र आळंदीत त्यांच्या प्रिय उपास्य देवता शेजारी गुरुवारी उत्तरायणात माघवद्य प्रतिपदा म्हणजे गुरुप्रतिपदा सकाळी 9 वाजता गीतेत योग्यांच्या मरणाला जी शुभ वेळ सांगितली आहे ती नेमकी त्यांनी साधली. तेही मरण कसे तर ते म्हणत त्याप्रमाणे, झाकले घटीचा दिवा कुणाला न जाणवता मालवावा तसे. या महान ज्ञानेश्वर भक्ताच्या जीवनाची इतिश्री ही अशी भाग्याची झाली. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या